नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन विषय. पण तो विषय तुम्हाला सांगण्या अगोदर तुम्हा सर्वांचे एकतर खूप खूप आभार, कारण आम्ही दिवाळी अगोदर जो रांगोळीचा ब्लॉग पोस्ट केला होता, स्टेप बाय स्टेप रांगोळी शिका, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी त्याला खूप खूप प्रेम दिलं, चांगल्या चांगल्या कमेंट्स दिल्या, लाईक्स दिले. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि तेव्हाही आम्ही सांगितलेलं की आमच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच काही गोष्टी असणार आहेत. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे एक आहे आर्ट. तर त्यातलं आम्ही रांगोळी तुम्हाला दिवाळीमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत रांगोळी घेऊन आलो होतो. आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत नवीन विषय, तो सांगेल विलास. आज आपने सबसे पहले मैं आपका धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि हमारे रंगोली को आपने इतना बहुत सारा अच्छा प्रतिसाद दिया है ना, और हमको एक अच्छे लेवल तक पहुंचाया है. तो उसके लिए हमारा होप्स इतना बढ़ गया. तो हम आपको एक ड्राइंग का नया सीन, मतलब जो ड्राइंग का हमारा कलेक्शन है वो आज दिखाने जा, क्योंकि हमें आपको स्टार्ट टू एंड ड्राइंग सिखाना है. लेकिन उससे पहले आप लोग जो हमारे पास हमारे चैनल को कनेक्टेड है और जो नहीं है वो लोग सबसे पहले सब्सक्राइब कर लो, क्योंकि ये वीडियो बहुत अच्छी तरह से प्रेजेंट होने वाला है और आपको हमारी तरफ से बहुत कुछ आर्ट का मटेरियल मिलने वाला है. ओके. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यापर्यंत तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ पोहोचतीलच. पण आमचा हा व्लॉग जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन छान व्हिडिओ आता यापुढे बघायला मिळणार आहेत. तर सुरू करूया आमचं ड्रॉइंगचं कलेक्शन. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवणार आहे, वेगवेगळ्या टेक्निक्सने केलेलं. आता मी तर एक ॲज अ हॉबी म्हणून मला आवडतं ड्रॉइंग करायला, पण विलासचं प्रोफेशनच ते आहे, त्यामुळे त्याच्याकडे खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. तर आज ते आम्ही तुम्हाला प्रेझेंट करणार आहोत. भले ही वो टेक्निक मैं पूरा सीख चुका हूँ, लेकिन वो मेरे पास नहीं रखना है मुझे अभी. तो ये सब आप लोगों को सिखाना है, जिनको ड्राइंग आता है नहीं आता है, जिनको अच्छी तरह से आता है और जिनको नहीं आता, वो सब लोग ये सीख पाएंगे. मैं ये पेंसिल देखने के लिए सिर्फ पेंसिल है, लेकिन इससे हम लोग अगर स्केचिंग करने के बाद में पेंसिल शेडिंग करते, बाद में कलर्स करते, तो ड्राइंग का लुक एकदम निखर आता है. और सब लोगों को अच्छा लगने वाला ड्राइंग वो हम आपको सिखाने वाले एकदम अच्छी तरह से स्टार्ट टू एंड. और सिर्फ मैंने और अभी मैं मेरा जो कलेक्शन ड्राइंग वो प्रेजेंट करने वाला है, मेरा ही नहीं तो सुषमा का भी ड्रॉइंग, छोटे ड्रॉइंग केलेले आहेत. तर तेही आम्ही दाखवणार आहोत आणि आमच्या घरातली छोटी आर्टिस्ट. सो मित्रांनो, मीही माझे ड्रॉइंग्सचे कलेक्शन दाखवणार आहे. मी 100% ट्राय केलं आहे ड्रॉइंग करायचं आणि खूप चांगलं ड्रॉइंग केलंय. तर तुम्ही प्लीज मोटिवेट करा मला. हा, म्हणजे तिचं म्हणणं आहे की तिने 100% दिलंय. पण आता तुम्ही सांगा की तिने केलेले ड्रॉइंग्स तुम्हाला कसे वाटले, आणि लाईक करा, आणि म्हणजे मग ती मोटिवेट होईल अजून छान छान ड्रॉइंग करायला. सो सुरू करूया आपण ड्रॉइंग बघायला. चलो स्टार्ट करते फिर ड्रॉइंग दिखाने के लिए. सो आजचं पहिलं ड्रॉइंग तुम्हाला दाखवणार आहे आमची छोटी आर्टिस्ट आरोही. हे माझं दादा दादीची कहाणीचं प्रोजेक्ट आहे, तर त्याच्यावर मी हे ड्रॉइंग केलेलं. हा, म्हणजे तिला स्कूलमधून प्रोजेक्ट आलेलं दादा दादी की कहानिया. तर हे तिने केलेलं आहे, तिचे कलर्स वगैरे वापरून, ऑइल पेस्टल्स, प्लास्टिक क्रेयॉन्स. हे सेकंड ड्रॉइंग आहे एनिमे स्टॅच्यू ऑफ गॉड. हा, तर हे पण तिने केलेलं आहे. म्हणजे तिचा जसा मूड येतो तसं ती करत जाते. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे सॉनिक. सॉनिक पेन्सिल शेडिंग. मग तुम्ही ही मूवी तरी बघितली असणार, युनिकॉर्न अकॅडमी. त्याच्यातली मेन कॅरेक्टर सोफिया आणि व्हाईट स्टारचं ड्रॉइंग केलंय. म्हणजे हे चालू आहे अजून तिचं, अजून याच्यावर काम करेल ती, हो ना? हो. आणि हे काय ग? हे कसलं ड्रॉइंग आहे? अच्छा, हे अॅनिमे कॅरेक्टरचंच लुफीचं ड्रॉइंग आहे. लुफीचं ड्रॉइंग बनवलं. हे लहान मुलांना हे ड्रॉइंग खूप आवडतात. मोठ्या माणसांना भले कमी जास्त आवडते, पण लहान मुलांचे एकदम फॅन्स आहेत सगळे. ओह गुड, नाईस. आणि अजून काय तुझं चालू आहे? हे गणपती. हे गणेश चतुर्थीला तिने केलेलं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हे स्केचिंग दाखव नाही, स्केचिंग छान आहे एकदम. अरे आता छान आहे स्केचिंग बेटा. हे डोळ्याचं दाखवूया का? हे तू दिलेलं आहे ते, म्हणजे तिने पेन्सिल फर्स्ट टाइम आय ट्राय केलेलं, म्हणजे डोळा.
ते तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत हा. आणि स्टार्ट टू एंड डिटेल्स मध्ये. येस, याचं आहे. हे तर एकदम ब्युटिफुल आहे. केप ऑफ डिमॉन हंटर्स मधली रूमीच आहे हे. ओके, सांग काय आहे. हो, काय आहे हे. ही रूमी आहे. रूमी. ओके, रूमी. रूमी थोडी तुझ्यासारखी दिसते का. नाही. ओ माय नाही, गॉड. ही आरोही सारखी झोई दिसते. आहे. ही झोई ही आरोही सारखी दिसते. हे बघा, हे तिने केलं. यस. नेक्स्ट अरे तू 2 पोनी वाढले अशी दिसेल. मग एकदम सुंदर ड्रॉइंग आहे. येस, आला की. तिचं नाव काय. झोई. 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 ओके. ओ. आणि ही बघा, तीच मी रूमीच आहे. ही पण रूमीच आहे का. हा, मला ही Very खूप nice. आवडते. म्हणजे तिला जसा वेळ मिळाला ना, मूडवर डिपेंड असतं आमचं ड्रॉइंग. जेव्हा बघावं तेव्हा पेपर, पेन्सिल, कलर सगळं घेऊन बसते. आम्हाला फोर्स करत आता अभ्यासाला बसतीला. हे एक ड्रॉइंग हे अगोदरच्या वॉल मध्ये आयगीच आपण त्यांना हा, हा. दाखवलं होतं ना. हा, लास्ट टाइमचा एक ब्लॉग चालू होता, त्या ब्लॉग मध्ये हिने ड्रॉइंग बनवलेलं. आणि हे तिचं आता रिसेंटली केलेलं ड्रॉइंग प्लस कलरिंग आहे ना. हा. हे शिंगशॅन. शिंगशँग सगळ्यांचा फेवरेट कार्टून शिंगशॅन. पूर्ण स्टोरी बुक आहे. स्टोरी बुक एकदम असं वाटतं स्टिकर्स बनवलेले आहे ना. स्टिकर्स छापल्यासारखे वाटते. सो अजूनही आहे कलेक्शन, आपण बघू तेही स्टेप बाय स्टेप. अभी तो आरोही का ड्राइंग तो हो गया, अभी हमारा बड़े लोगों का ड्राइंग बनना बाकी है, क्योंकि आरोही भी सिखाने वाले बच्चे लोगों का और हम लोग भी सबसे बड़े लोगों को सिखाने वाले है कि नहीं. आपने कप में से चाय तो पिया होगा, लेकिन हमने चाय पीने के साथ में उसका ड्राइंग भी बनाया है. देखो ये जो 3D में दिख रहा है पूरा एकदम पेंसिल शेडिंग, उसका बेस का शैडो देखो एकदम डिटेल में बताया है. और ये किसने बनाया ये. हाँ, मैंने बनाया ये. ओके, तो इसमें देखो कप के ऊपर जो किया है ना, थोड़ा सा कलर का पार्ट किया डिटेल्स में, और व्हाइट कप और बची है उसके कारण हमने पेंसिल शेडिंग में वो प्रेजेंट किया है. देखो कैसे लग रहा है. सो पुढचं ड्रॉइंग आहे हे ससे गोड गोड क्यूट. हे पण पेन्सिल शेडिंग मध्येच केलेलं आहे मित्रांनो. और इसके ऊपर इसको सेफ रखने के लिए भी आइडियाज है. म्हणजे याच्यावर आपण बटर पेपर जर अशा पद्धतीने लावून ठेवला तर आपलं जे पेन्सिल आहे, जे पेन्सिल शेडिंग केलेलं आहे ते खराब होत नाही. खूप काळ टिकून ठेवू शकतो आपण ते. ओ, इसको क्या बोलते हिंदी में. तरबूज. तरबूज. येस. इसको हिंदी में बोलते तरबूज, मराठी में बोलते कलिंगड़. और जो किया है सुषमा ने एकदम डिटेल में वॉटर कलर, बहुत सुंदर बना एकदम 3D लुक एकदम. तुम्हाला मित्रांनो यावर डेट दिसत असेल आय गेस. हे आमचं लॉकडाऊनचं वर्क आहे. लॉकडाऊन मध्ये घरी बसून काय करणार, तर आम्ही त्याचे छोटे छोटे हॉबी आम्ही ड्रॉइंग करत गेलो, कलेक्शन जमा करत गेलो. पुढचं आहे बघा, हे विलासने केलेलं आहे हॉर्स पेन्सिल शेडिंग. स्टार्ट तो मैंने किया था, लेकिन एंड सुषमा ने किया था. ओ, ये भी अच्छा. पानघोड़ा. पानघोड़ा नाहीये. फिर क्या है. झेब्रा आहे तो. झेब्रा. ठीक आहे. नेक्स्ट तू दाखव. वाव. ये तो एकदम ब्यूटीफुल हे है. तर डरना मत, एकदम- कोई भी डरना मत. हाँ? हे बघा, या पद्धतीने हे केलेलं आहे. ठीक आहे. ये है पेंसिल शेडिंग. नेक्स्ट तुम्हाला बघा, पूरा 3D लुक है. ये क्यों दिखा रहे हैं हम लोग, क्योंकि ऐसा आपको करना है बाद में. हाँ, और ये ये- स्टार्ट में डिटेल में सिखाने ये वालों तो को. एकदम ये तो एकदम बोल्ड है. ब्यूटीफुल है. हर बोल्ड. बच्चे को भी अच्छा लगेगा, बड़ों को भी अच्छा लगेगा. ये मैं दिखाऊं. वाह, इसमें वाटर कलर और पेंसिल दोनों भी है. देखा, किती क्यूट एकदम वाटत. छोटा सा बिल्ली का बच्चा बटरफ्लाई हमने कलर किया है. वाव. हे वॉटर कलर मध्ये केलेलं ड्रॉइंग आहे. खूप सुंदर, अप्रतिम, कमी वेळेत जास्त इफेक्ट. बघा पुढे काय आहे याच्यामध्ये. 3D में. की म्हणजे तुम्हाला सांगू, म्हणजे डिस्कवरीला किंवा अॅनिमल चॅनल्स जे असतात त्याच्यावर किडे बघणं, साप बघणं ह्याचं प्रचंड आवड आहे. आणि मग असे ड्रॉइंग करायला त्याला अजून मजा येते. हे बघा, 3D पे मकड़ी पण है, पेन्सिल शेडिंग मध्ये, जिसमें कलर का हल्का सा टच है. आणि हे ड्रॉइंग
हे एका व्लॉग मध्ये तुमच्या जर तो vlog जर जिसमें तुम्ही मैंने बघितला असेल तर- सुषमा को डराया था, हाँ। आप वो व्लॉग देखेंगे आपको मिल जाएगा। आ गया, देखो दिख रहा है एकदम क्लोज लो। यस, 3D में जूरल बना था, जो मैंने व्लॉग में बनाया था, स्केचिंग से लेके स्टार्ट टू एंड बताया भी था उसमें। अभी मेरे कॉलेज का ड्रॉइंग दिखाने जा रहा हूँ। तर आता आम्ही दाखवणार आहोत ड्रॉइंग मधला पुढचा प्रकार, त्याला म्हणतात कॅरिकेचर, म्हणजेच कॅरेक्टर पण त्याची कार्टून इमेज। कैरिकेचर मीन्स कार्टून ही रहता है जिसको हम लोग बिग फेस स्मॉल बॉडी बोलते हैं। आणि त्याच्यामध्येच हे विलासने केलंय, अर्थात त्याच्यामध्येच त्याने सेम कलरफुल, हे तो वॉटर कलरने केलेलं की पेन्सिल्सने केलेलं? पेंसिल ने किया है, है ना? हाँ, पेंसिल से किया है। हाँ, ओके। अजूनही काही कॅरेक्टर, ये मैंने मेरे दोस्त का बनाया था। हा त्याचा मित्र, एक मिनट, हाँ, और उसका ही सेम कलर किया है। ये कुछ कैरिकेचर कॉपी ड्राइंग्स किए थे जिसको मैंने थोड़ा मॉडिफाई किया था। ये पेंसिल स्केचिंग से बहुत सारा कलेक्शन, जितना दिखा उतना कम है। अभी मैं दिखाना वाला मेरा पोर्ट्रेट पेंटिंग, जिसमें मैंने पोस्टर कलर में पैचेस डाले। हे पोस्टर कलर मध्ये पॅचवर्क करून, म्हणजे तुम्ही कलर मर्ज न करता पॅचवर्क द्वारे कशा पद्धतीने चांगला इफेक्ट आणू शकता ड्रॉइंगला। अभी ये ऑब्जेक्ट ड्राइंग है, जो मैं बोल रहा था ना एलिमेंट्री इंटरमीडिएट के लिए यूज होता है ऑब्जेक्ट ड्राइंग, जिसमें बुक भी है और इसका मटका भी है। ये मुझे ये सबसे अच्छा ड्राइंग लगता है, जिसमें देखो मोर पंख है और पेंसिल से लेके मैंने कलर में भी बताया। सोचो स्टार्ट टू एंड ये सब आप ड्राइंग सीखेंगे तो आपको कितना मजा आने वाला है। अभी कुर्की किसके लिए होते हैं? फैशन डिजाइनर यूज करते हैं। ये कुर्की का फेस है, जिसमें मैंने पेंसिल शेडिंग किया है। स्टैंडिंग रेड पेपरवर लाईट कलर्स वापरून त्याने केलेला आहे, रेड पेपरवर लाईट कलर्स वापरून केलेली क्रोकीची डिझाइन। येलो पेपर पे हम लोग पेपर का कलर कॉम्बिनेशन अलग अलग ले सकते हैं। ये भी रेड पेपर पे पोस्टर कलर में। हे आहे येलो पेपर, त्याच्यावर ब्लॅक पॅच टाकून केलेला। तर रांगोळीमध्ये एक तुम्हाला आर्ट दाखवायचंय, ते आता ऍक्च्युली आम्ही असं काढलं नव्हतं आणि विचारही केला नव्हता ते आम्हाला मिळेल, पण आम्ही जसा प्रोजेक्ट ओपन केला त्याच्यामध्ये हा पेपर आम्हाला मिळालाय। हा ठाणे प्लस 30 मार्च 2005चा पेपर आहे, कटिंग आहे ते, आणि तुम्हाला दिसत असेल यामध्ये शिवराज्याभिषेक दिसतोय तुम्हाला। तर हा जो शिवराज्याभिषेक आहे तर ते चित्र नसून ती आहे रांगोळी, जी आम्ही दोघांनी मिळून काढली होती। 30 मार्च 2005 ठाणे प्लसच्या पुरवणीमध्ये आमचा हा फोटो आलेला। तर ती रांगोळी काढायला आम्हाला 4 दिवसाचा वेळ लागला होता साधारणतः, आणि ते ठाणे प्लसने कव्हर केलं होतं। और ये देखिए हमें हमारे पुराने दिन याद आ गए। हम सोचे ये रंगोली तो हो गया, अभी इसका क्या करेंगे, लेकिन अभी इसका जो बहुत अच्छी तरह से हमको लग रहा है हम कर रहे, जो आपको सिखाने जा रहे हैं, है कि नहीं? तर ही पोर्ट्रेट रांगोळी सुद्धा आम्ही दाखवूच, हळूहळू स्टेप बाय स्टेप कशी करायची तेही दाखवणार। जसं आम्ही तुम्हाला संस्कार भारती शिकवली तसंच ही पोर्ट्रेट रांगोळी आहे। कोणाला विश्वास बसत नाही, पण तुम्ही बघू शकता ठाणे प्लसच्या 30 मार्चच्या 2005च्या पुरवणीत हा पिक्चर आणि आमचं नावं पण तुम्हाला बघायला मिळतील। तर बघूया पुढचे ड्रॉइंग्स। चलो पुढच्या ड्रॉइंग्स में मेरा कॉलेज का प्रोजेक्ट है, सिर्फ ब्लैक कलर में व्हाइट हाईलाइट्स डाला है। देखो कितना मस्त कमआउट हो रहा है ना। हा तेव्हा कारगिलचा प्रोजेक्ट विलासने केलेला। आणि मित्रांनो हे जे वरचं आहे ना हे 3D वर्क आहे। अगदी त्याच्यातल्या ज्या नोटा पण तुम्हाला दिसतील ना, जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये नोटा टाकलेल्या आहेत। त्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा त्याने ड्रॉइंग करून फोल्ड करून तिकडे लावलेल्या आहेत। अगदी तो झेंड्याला ही रिअल कापड वापरले है ना, आणि त्याच्याने कॅनव्हास पेपर वापरून
आणि कशा पद्धतीने तेव्हा काय सिच्युएशन होती ते त्यांनी त्याच्या या प्रोजेक्टच्या कव्हर पेजवर केलेलं आहे आय गेस. वो टाइम पे कारगिल कंट्रीब्यूशन बहुत फेम में था. हाँ, और ये है ग्रे कलर पे, देखो ग्रे कलर पे एक्सप्रेशन मैंने मास्क ये बनाया सिर्फ पेंसिल से. ये तो सबसे पहला मेरा ड्राइंग है. बहुत अच्छा लगे ये ड्राइंग देखिए, कुछ अलग जरा. हा पूर्ण म्हणजे कारगिलच्या प्रोजेक्टवर म्हणजे देशप्रेम त्याच्यावर आधारित त्याने प्रोजेक्ट केलेला. हा जो केलाय तो आय गेस काय टेक्निक आहे विलास याचं? हाँ, ये टेक्निक मैं आपको सिखाऊंगा, लेकिन उससे पहले पेंसिल से स्टार्ट करूंगा. पेंसिल शेडिंग, पेंसिल कलर पेंसिल, फिर बाद में इसको बोलते हैं स्टिपलिंग. स्टिपलिंग मतलब डॉट 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 डॉट. हम लोग जितना नजदीक करोगे जितना डॉट डॉट तो उतना आपको शेड दिखेगा. बरं, स्टिपलिंग वरून मला एक आठवलं, अमिबा कोणी कोणी ड्रॉ केलाय 9वी 10वी 8वी 9वी 10वी, ते जे आपण डॉट करायचं ना टक 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 टक, तशीच काहीतरी पद्धत आहे बरोबर, पण फार नाजूक याने, कारण ती शेडिंग आणावी लागते. ड्राइंग बनाने में मुझे 2 दिन लगे थे. और हम लोग पेंसिल से जो ड्राइंग करते हैं, अभी स्टिपलिंग भी पता है, लेकिन ये जो ड्राइंग है थोड़ा अलग है. देखो बॉल पेन से किया है. ये पुराना विलन है गुलशन ग्रोवर. ओके. हे आहे, तुम्हाला असं वाटेल की ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे, पण हे आहे पेन्सिल शेडिंग. सोल्जर्स, वाव. हे आहे पेन्सिल शेडिंग. ये थोड़ा सा अलग स्टाइल में किया है, जिसको पेंसिल क्रॉस एंगल में मैंने करके बताया. हे पण बघा, जेव्हा एखादा सोल्जर युद्धावर जातो तेव्हा त्याच्या घरच्यांच्या भावना काय आहे, त्यांना काय वाटतं, त्यांच्या मुलांना काय वाटतं, हे बघा या चित्रातून तुम्हाला कळत असेल. टेक्सचर पेपर पे इमोशंस बताए मैंने उसमें. ये ब्लैक पेपर पे सिर्फ व्हाइट पेंसिल से, व्हाइट कलर का पेंसिल, थोड़ा सा अनुपम खेर जैसे लग रहे हैं, वही है. आता हे टेक्निक काहीतरी वेगळं आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की नाही मला माहित नाही, पण हे काहीतरी तू लाईन्स वर गिगलिंग. येस, दिस इज कॉल्ड गिगलिंग. हे बघा, हे गिगलिंगने केलेलं आहे, पण आता त्याच्यावर आहे ना आम्ही प्लास्टिक कव्हर केलेलं आहे, त्यामुळे तो शाईन होतोय. पण हे गिगलिंग आर्ट आहे, फक्तच पेन्सिल शेडिंग नाही तर गिगलिंग आर्ट आहे. ये तुम सबसे अच्छा लग रहा है, एकदम स्मूच करते हो कि बच्चा. देखो इतना एक्सप्रेशन मस्त है एकदम. वैसे सभी ड्राइंग मस्त है एकदम, लेकिन कुछ ड्राइंग दिल को छू जाती है. आणि हे जे केलंय ते 3D मध्ये केलंय. अगदी प्रत्येक त्याच्या हातामध्ये जे ग्रेनाइड आहे किंवा काय जे आहे त्याचा ड्रेस, हे 3D दाखवण्याचा याने प्रयत्न केलाय. थोड़ा सा उसमें मैंने कुछ वेस्ट मटेरियल का ऑब्जेक्ट पेस्ट किया है और 3 डायमेंशनल किया है. हाँ, जिसमें एम्बॉसिंग पत्रा भी यूज किया है. पत्रा पण यूज केलाय. हा, मेटल म्हणजे त्या हातामध्ये हे दाखवायला. ओके, वायर वियर सब है डिटेल में एकदम. हाँ, ये देखो 3 पुअर लड़के कितने हैप्पी दिख रहे एकदम. ओके, हे काय आहे? हे अगोदर ग्राफ करून जिसमें ड्राइंग करने के बाद कटिंग करके वापस चेक से अरेंज किए, थोड़ा गैप डाल दिए. मला वाटलं ते वरून पेपर. हा, हे बघा, म्हणजे त्याने चित्र काढलंय, ड्रॉइंग केलंय, कलरिंग केलंय आणि त्याचं इक्वली कटआउट्स करून परत ते पेस्ट केलेत. थोड़ा सा बीच में इक्वल गैप डाल दिए. इक्वल गॅप टाकून. येस, इसलिए ऐसे लगता है हम लोग उसको नेट से देख रहे हैं. हाँ, नेट मधून बघितल्यासारखं फील येत आहे. येस, करेक्ट. आपको ड्राइंग दिखाने में बहुत मजा आ रहा है मुझे. मतलब ऐसे मुझे पुराने दिन याद आ रहे जब भी मैं ये करने के लिए बहुत मेहनत करता था. देखो एकदम प्यारा सा बच्चा. शेट्टी. हे बघा, हे आहे सोल्जरचं ड्रॉइंग, त्याच्याबरोबर मुलगा चाललाय बघा. पोस्टर कलर से किया है. और ये विलन को बहुत पुराना विलन है जो मैंने टेक्सचर पेपर किया है. आप इसको पहचान दोगे. शेट्टी बहुत पुराना, और सब लोग उसको डरते थे. अभी भी उसका पिक्चर देखोगे ना, इसको देख के डर लगता है. हाँ. हे कोणतं आहे, याला काय म्हणतात टेक्निक? हे ब्रशने केलंय. याला ब्रश स्प्रे केलेलं आहे. हा, म्हणजे आपलं टूथब्रश. येस, टूथब्रश कलर मध्ये बुडून केलेला स्प्रे आहे. आणि हे तर हँडवर्कच आहे. हे जे सोल्जर्स आहे ते हँडवर्क आहे, पण बाजूला जे माउंटेन आणि ट्रीज आहे ना, आय थिंक तू त्याला ब्रशने स्प्रे करून
त्याचं काहीतरी काय म्हणतात त्याला, स्टेन्सिल बनवून, स्टेन्सिल बनवून. हा म्हणजे मला पण माहिती आहे थोडं थोडं माहिती है, मेरे पास सीख गई है. हाँ. इसको भी आप पहचान दोगे. ये भी पिक्चर में काम करता है, एड इनमें बहुत आ चुके हैं. इनका नाम क्या है? इसका बोमन ईरानी. बोमन ईरानी, यस, बोमन ईरानी दिख रहा है. हाँ. देखो एक्सप्रेशन, सबसे अच्छा एक्सप्रेशन इसका फिल्म सिटी में. आणि हे जे आपण पॉलिश पेपर तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की पॉलिश करण्यासाठी, तर त्याने त्या पॉलिश पेपर पण सोडलेला नाहीये, त्याने त्याच्यावर पण ड्रॉइंग. हम लोग लकड़ा घिसने के लिए या लोखंड मेटल घिसने के लिए पॉलिश पर यूज करते हैं, वो पॉलिश पेपर है, थोड़ा हेवी. और ये करने के बाद मेरा ब्रश भी छोटा हो गया था, आपको ये बता रहा हूँ, क्योंकि करते करते ब्रश भी पूरा लेस हो गया था, घिस गया था, घासलेला त्याचा ब्रश. म्हणजे ते ब्रशिंग करून करून त्याचा ब्रशही घासून घासून तो झिजून गेला होता, म्हणजे त्याने पॉलिश पेपरलाही सोडले. और इनको भी पहचान दोगे, बहुत पुराने तबला मास्टर जाकिर हुसैनचे ना, जाकिर हुसैन के फादर, यस, उसके पापा है. ओके. आणि हे कोणता आर्ट आहे? हे देखा, ये ब्लॅक पेपर की है, सेम ब्रश स्प्रे भी किया है, पोस्टर कलर भी किया है. ब्लॅक पेपरवर त्याने बऱ्याच टेक्निक याच्यामध्ये. आय थिंक याला ब्ल्यू पेन नाही रे, नाही का? ठीक आहे. ब्ल्यू पेन याला आय गेस ब्ल्यू पेन वापरून, हा तुम्हाला दिसत असेल आय गेस, हा ब्लू पेन वापरलेला याच्यामध्ये. आपला इंक पेन असतो ना, ब्लू बॉल पेन, त्याचा वापर करून, आणि काही कलर्स, काही स्टेन्सिल्स, ब्रश टेक्निक. और आपको एक बताओ, इसको मैंने स्लोगन भी दिया है, तो सबका स्लोगन मैंने आपको नहीं बताया, लेकिन इसका बताऊंगा क्योंकि ये और भी अच्छा ड्राइंग है, जिसको मैंने पोस्टर कलर फिनिश किया है. तो मेरा पोस्टर कलर का ड्राइंग कैसे, वो भी आपको पता चलेगा और आपको अच्छा भी लगेगा. और इसका स्लोगन क्या है, देखो पहले ड्राइंग देखो. इसका स्लोगन है, मालकाने पोपटाचा पेलाय कान, और बोलता है 12 कड़ी शिकवेन म्हणतो फारच छान. ये स्लोगन है इसका, है ना? अच्छा ड्राइंग, थोड़ा ज्यादा देर आपको दिखाता हूँ. एकदम डिटेल में किया है. आणि हे काय वॉटर कलर, राईट? येस, हे वॉटर कलर. हे पण वॉटर कलरने केलेलं ड्रॉइंग आहे मित्रांनो, हँडमेड पेपर. हँडमेड पेपरवर. त्याचं जे युनिफॉर्म आहे, त्याचे डिटेलिंग बघा, बाजूचे दगड, आणि ते म्हणजे प्रत्येक गोष्ट. तेव्हा एवढे पेशन्स होते, आता पेशन्स कमी झालेत म्हणा त्याचे. नहीं, फिर भी कर ले तो आपको सिखाऊंगा पेशेंस दिखा. जब भी मैं सिखाऊंगा तभी आपको पता चलेगा कि मेरा पेशेंस क्या है. ड्रॉइंगच्या बाबतीत तासन तास स्थान बुक विसरून करू शकतो. ये हमारे आगे भी ऐसे है, हर टाइम ड्राइंग लेके बैठती है. सेम मेरी बच्ची है ना, हमारी बच्ची है. ओके, और मैं बता दो, ये देखो, ये भी मेरा सबसे अच्छा ड्राइंग है. ये आदमी, ये हीरो भी है अपना फिल्म सिटी का, मराठी हिंदी हीरो भी है, इवन विलन भी है. इसमें इतना डिटेल वर्क किया है ना, आपको पता चल जाएगा. देखो इसका ग्लास. तुम्ही कमेंट मध्ये यांचं नाव सांगा, आम्ही नाही सांगत कारण खूप फेमस एक्टर. कमेंट में नाम बताओ. चलो, अभी इसका नाम नहीं बताता, और इनका नाम बताने का जरूरत भी नहीं है. जरूरत भी नाही. हॅट्स ऑफ. आणि हे आहे आपल्या देशप्रेम व्यक्त करणारं हे एक पिक्चर आहे, ज्याच्यामध्ये बघा तुम्ही डिटेल, हे बघा दिसत असेल. ऍक्च्युली ना प्लास्टिकवर, त्याच्यावर अजून टिकवण्यासाठी ते जे प्लास्टिकचं कव्हरिंग केलंय, त्यामुळे ते शाईन होतंय. ये ड्राइंग आपको अच्छा लगेगा, थोड़ा अलग है. देखो, इनका नाम नहीं पता है, लेकिन इसको मैंने स्लोगन भी दिया है, संपूर्ण पृथ्वीवर माणसे खूप, पण चीनी व्यक्तींचे एक वेगळेच रूप. ये सब स्लोगन मैंने खुद लिखे. वाह. फिर वो टाइम पे जोश था, हो गया जोश में. हे बघा, जेव्हा कारगिल युद्ध जिंकलं होतं तेव्हा हे बघा, एक साधू का ड्रॉइंग है, उसका स्लोगन है, आनंदी हा साधू दिसतो आणि जंगलातही हसतो. देखो उसका ड्रॉइंग कितना डिटेल है एकदम. उसके बाल भी देखो, त्यांच्या कपाळावर, इवन उसका दांत देखो एकदम, उनके टीथ है ना, पूरा एकदम डिटेल में किया है. डिटेल मध्ये. हा, आणि जेव्हा आपण युद्ध जिंकल्यानंतर त्या युद्धामध्ये जे जवान शहीद झाले, त्यांच्या याच्यावर प्रार्थना किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करताना हे गिगलिंग आर्ट मध्ये एका जवानाने कशा पद्धतीने ते प्रार्थना करतायत बघा. हे पण गिगलिंग आर्ट आहे, आणि हे पेनने केलं आहे गेस ना, कलर करून त्याच्यावर पेनने लाईन्स, स्ट्रोक्स टाकलेत, राईट. हा, टार्जन एक्सप्रेशंस. ये टार्जन तो नहीं है, लेकिन इसका एक्सप्रेशन टार्जन जैसा है. पोस्टर कलर वर्क मेरे को ये करने में 2 से 3, हर ड्राइंग को जो पोस्टर कलर उसको मेरे को करने में 2 से 3 दिन लगे, और जो स्टिपलिंग है उसको 7 दिन लगे. आणि हे आहे ब्लॅक हँडमेड पेपरवर
केलेलं फक्त कलर ब्रशने, ड्रॉइंग न करता फक्त ब्रशने केलेलं हे ड्रॉइंग आहे बघा. आता याच्यावर प्लास्टिक नाहीये म्हणून तुम्हाला अगदी क्लिअरली दिसेल हे. अभी मेरा सबसे फेवरेट हीरो जो पिक्चर में काम कर चुका है, अभी थोड़ा ओल्ड हो चुका है लेकिन उसका पिक्चर हो चुके हैं और उसके पिक्चर अभी भी चलते हैं. आपको नाम बताने की जरूरत नहीं क्योंकि इनको बहुत रिस्पेक्ट देता हूं मैं. देखो कुछ नाम बताने की जरूरत है, इसका एक्सप्रेशन देख के पब्लिक खुश हो जाती है और शोर मचाती है. और भी बहुत सारे ड्राइंग्स है लेकिन आज हम लोग इधर रुकने वाले हैं कारण वेळ कमी आहे. सो कसं वाटलं तुम्हाला आमचं ड्रॉइंगचं कलेक्शन, तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणतं ड्रॉइंग छान वाटलं. आता हे सगळे ड्रॉइंग्स बऱ्याच टेक्निकने केलेले आहेत. त्या सगळ्याच टेक्निक आम्ही हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप दाखवूच. स्टार्टिंग आपण करणार आहोत पेन्सिल शेडिंगने. पेन्सिल शेडिंग अगोदर तर बेसिक स्केचिंग आणि नंतर जाऊ आपण पेन्सिल शेडिंगवर. तर हे याच्या पुढचे ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा. आपको आपका खुद का छोटा फोटोग्राफ एनलार्ज में कैसे करना है वो भी मैं सिखाने वाला हूँ, क्योंकि वो मेरे ख्याल से मैं वो स्टार्टिंग में सिखाऊंगा कि छोटा एक स्केच एनलार्ज में कैसे करें, उसके बाद में पेंसिल स्केचिंग, फिर शेडिंग, फिर ऐसा ऐसा आपको मेरे लेवल पे आना है. जिनको नहीं आता है उनको, और जिनको आता है उनको तो मेरे को सिखाने की जरूरत नहीं है कि नहीं. लेकिन जिनको नहीं है तो उनके लिए ये स्पेशल क्लास ही समझो, है ना. आपको देखने में और बनाने में बहुत मजा. सोचो मेरे ड्रॉइंग इतने अच्छे है, हम लोगों दोनों के भी ड्रॉइंग इतने अच्छे, सोचो हम आपको कितना अच्छी तरह से सिखा पाएंगे. माझं नाहीये पण ठीक आहे, एक हॉबी म्हणून किंवा छान असं. नहीं, आपको वीडियो में देखिए ये बोलती मेरा नहीं, लेकिन ये भी सिखाने वाली है. ये मेरे आपको चैलेंज देता हूँ, ये सिखाइए, मेरे बाजू में रखिए मी. सो मित्रांनो, असेच आमच्या ब्लॉग बघत राहा. आमच्या चॅनलला तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच देत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल मत भूलिए, क्योंकि हम बड़ी काम की चीज है. और उसके आगे ये भी कुछ अलग सिखाने वाली है, इसका भी. आणि ते सांगायचं राहिलं तर मी आमच्या चॅनलवर जसं सांगितलेलं, आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघाल आमचं चॅनल काय काय कशाने आम्ही म्हणजे ब्लॉग्स करणार आहोत. तर मी आमचे फूड ब्लॉग्स पण मी चालू करणार आहे. स्किन केअर, घरच्या घरी स्किन केअर कशी. अभी मेरा चेहरा देखो कितना रफ दिख रहा है ना, अभी आपको ये स्मूथ करके भी बताने वाली. और कॉम्प्युटर इफेक्ट में नहीं, एक्चुअल में मसाज विसाज करके पूरा. असं नाहीये. तर घरगुती सामान वगैरे किंवा जे काही घरात अवेलेबल आहे त्यानेच आपण स्किन केअर कसं करू शकतो, तर तेही मी ब्लॉग्स चालू करणार आहे. तर बघत राहा आमच्या चॅनलला आणि असंच प्रेम देत राहा. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.